नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, आपण इयत्ता चौथी या वर्गात वर्तुळ हा एक भौमितिक आकार शिकलेलोच आहोत. परंतु या वर्तुळ या घटकावर विविध संकल्पना आपल्यात कशा दृढ होतील, त्याचा सराव कसा होईल, यासाठी आपण आज एक शैक्षणिक साहित्य तयार करणार आहोत. तर या शैक्षणिक साहित्यामध्ये वर्तुळाचे विविध घटक अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू, जीवा, त्रिज्या, व्यास, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचे बाह्य भाग, वर्तुळाचा अंतर्भाग किंवा या ठिकाणी कोणकोणते बिंदू येतात बाह्य भागात किंवा अंतर्भागात, हे प्रश्न आपल्याला विचारले जातात, नाही का. मग त्यासाठी आपल्याला हे सोपं कसं जाईल, तर आपण हे शैक्षणिक साहित्य तयार करून त्या शैक्षणिक साहित्याच्या कृतीतून आपण हे अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. तर आज आपल्याला हे शैक्षणिक साहित्य तयार करताना कोणकोणते साहित्य लागणार आहे, तर एक चौरस आकृती लाकडाचा एक तुकडा आहे. त्यानंतर मी या ठिकाणी लाल रंगाचा वापर करणार आहे, पिवळ्या रंगाचा वापर करणार आहे आणि रंग देण्यासाठी ब्रश. तसेच वर्तुळाचा परिघ म्हणजे आपल्याला या छोट्याशा रबर बँडने वर्तुळाची त्रिज्या आणि परिघ दाखवायचा, व्यास दाखवायचा असेल तर त्यासाठी हे खिळ्यांचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. तर अतिशय कमी साहित्यामध्ये वर्तुळ या घटकावर आधारित आपले शैक्षणिक साहित्य अतिशय सुंदर तयार करायचं आहे. तर आपण सुरुवातीला या लाकडी तुकड्यावर वर्तुळाचा बाह्य भाग रंगवून घेणार आहोत. तर बाह्य भाग मी रंगवणार आहे तो लाल रंगाने. तर बघूया, आपण करूया सुरुवात लाल रंगाने. शैक्षणिक साहित्य तयार झालेलं आहे. या शैक्षणिक साहित्यातून आपण वर्तुळ या भौमितिक घटकाचा अभ्यास केलेलाच आहे. परंतु त्या अभ्यासाचं किंवा जे काही वर्तुळ या घटकाविषयी आपण शिकलेलो आहोत त्याविषयी आपल्या ज्ञानाचं दृढीकरण कसं करता येईल, किंवा आपल्याला म्हणजे नेहमी कधीही कुठल्याही घटकाविषयी जर माहिती विचारली किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा परीक्षेत अचूक उत्तर शोधण्यासाठी या शैक्षणिक साहित्याचा खूप छान पद्धतीने उपयोग होणार आहे. तर हे शैक्षणिक साहित्य कशा पद्धतीने वापरायचं आहे तर ते आज आपल्या वर्गातील गार्गी आपल्याला सांगणार. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव गार्गी जयराम धडस. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी या शाळेत इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या वर्ग शिक्षिका मनशा सोनवणे मॅडम. टीचर आम्हाला जो घटक शिकवतात त्यातून आमच्या ज्ञानाचं अधिक दृढीकरण होण्यासाठी टीचर त्यासाठी विविध शैक्षणिक साहित्य तयार करत असतात. त्यातील हे एक शैक्षणिक साहित्य आहे ते वर्तुळ या भागावर आधारित आहे. तर बघा, मानवी शरीराला जसे विविध अवयव असतात तसेच वर्तुळाला सुद्धा असतात. व म्हणजे मग बघा, केंद्रबिंदू, त्रिज्या, व्यास, जीवा, परिघ, वर्तुळाचा अंतर्भाग, बाह्य भाग हे सगळे वर्तुळाचे अवयव आहेत. मग सर्वप्रथम आपण त्रिज्या बघूया. तर बघा, या आकृतीमध्ये या शैक्षणिक साहित्यामध्ये मी रबर बँडच्या सहाय्याने त्रिज्या दाखवलेली आहे. तर या आकृतीमध्ये, वर्तुळाकृतीमध्ये AH हे काय आहे, त्रिज्या आहे. तर बघा बालमित्रांनो, त्रिज्या एका केंद्रबिंदूतून आपण अनेक त्रिज्या काढू शकतो. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. व्यास जर 10 असेल तर त्रिज्या ही काय असणार आहे, 5च असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण व्यास बघूया आता. ठीक आहे. तर बघा, या रबर बँडच्या सहाय्यानेच मी तुम्हाला व्यास दाखवणार आहे. तर या आकृतीमध्ये व्यास काय आहे, BH. व्यास BH आहे. ठीक आहे. तर व्यास म्हणजे काय, तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा पण वर्तुळाच्या 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेस आपण व्यास असे म्हणतो. ठीक आहे. तर या व्यासामुळेच
वर्तुळाचे 2 समान भाग पडतात। अशा प्रकारे आपण व्यास पण शिकलो। मग आता आपण जीवा बघूयात। तर जीवा आपण बघूयात। तर ही काय आहे? जीवा। जीवा म्हणजे काय? तर कोणत्याही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेस आपण काय म्हणतो? जीवा असे म्हणतो। जीवा ही व्यास असू शकते, पण व्यास मात्र जीवा नसू शकते। कारण की बघा, व्यास हा सर्वात मोठा, व्यास ही काय असते? हा व्यास आहे, परंतु मित्रांनो ही जीवा सुद्धा आहे। ही व्यास हा जीवेमध्ये सर्वात मोठी जीवा हा काय असतो? व्यास असतो। मग ही सुद्धा एक जीवाच आहे। म्हणजेच काय? तर जीवा ही व्यास असू शकते, पण व्यास मात्र जीवा नसू शकते। ठीक आहे। अशा प्रकारे आपण त्रिज्या, व्यास, जीवा बघितले। आता परिघ। परिघ म्हणजे काय? तर वर्तुळाचे जे पूर्ण कडेचे भाग असतात, म्हणजेच बघा मी काही नावं पण दिलेली आहेत, BCD GHEF हे काय आहेत? वर्तुळाच्या परिघाचे केंद्रबिंदू, परिघाचे बिंदू आहेत। मग बघा ह्याला काय म्हणतो आपण? परिघ। आता वर्तुळाचा अंतर्भाग। अंतर्भाग म्हणजेच काय? तर आतला भाग। मग बघा मी तुम्हाला अंतर्भागामधील काही बिंदू सांगते। D E B हे काय आहेत? वर्तुळाचे अंतरबिंदू आहेत। मग आता अंतरबिंदू पण आपण शिकलो। आतला भाग म्हणजे काय? अंतर्भाग। तर आता बाह्य भाग, हे बघा मग बाह्य भाग